आणि इथे माझ्यासोबत पांचाळ आहेत. पांचा पालखीत पण असंच बघितलंय. आता तुमचं एडिट नाही करणार. काय म्हणता, कसं वाटलं साई पालखी? एकदम मस्त, छान वाटलं. एकदम छान. तुमचा काय आता उद्या साई भंडारानंतर एक पाऊल आहे, तर तुम्ही काय गाणं वगैरे काय गाणार आहात का? नाही सध्या यावर्षी नाही. म्हणजे पुढच्या वर्षी नक्की? पुढच्या वर्षी नक्की. मी नोंद करेन ना पुढच्या Yes, वर्षी. yes, हां sure, sure. सुनील काय म्हणतो? सुनील यावर्षी डान्स करा. नाही, मी केला असता यावर्षी. सुनील डान्स करणार. नाही, आता मी सगळं शेखरकडे देऊन ठेवलंय. सुनीलचं पूर्ण कुटुंब डान्स करतात, त्याला टाईमच भेटत नाही प्रॅक्टिसला. यावर्षी चान्स, यावर्षी विनोद गाणं गाणार. पहिले पण झाले परदेशी परदेशी परदेशी. हे परदेशी काय सगळेजण परदेशी परदेशी. गाडीकरला विचारायचं. शेखरला माहिती. विनोदचा आवडता गाणं विचारा. विनोदचा आवडता गाणं विचारा. शेखर, विनोदचा आवडता गाणं काय? विनोदचा आवडता गाणं कोणतं? परदेशी अरे सही रे. जाना नाही. अरे त्याला माहितीच नव्हतं. पण काय म्हणतो बाकी? कसं आहे? तर मित्रांनो, आज दिवस दुसरा आहे आणि आज आमच्याकडे साई भंडारा आहे. आणि साई भंडारा माझ्यासोबत आमचा साई भक्त ज्यांनी ही संकल्पना आणली की आपण भंडारा ठेवायचा. अक्षय इथे. अक्षय, काय मग भंडाराची तयारी जोरात चालू आहे? जोरात, एकदम जोरात. सकाळपासून पोरं खूप मेहनत करतात. अरे सई, मी बघतोय टेबलवर लावत आहेत. आणि रात्री पण पालखीनंतर तुमचं प्लॅनिंग सगळं चालू होतं. भाजी आणणार, कोण जाणार, आचारी किती वाजता येणार आहे? आचारी आला प्रॉपर, सगळे भाकऱ्यांची ऑर्डर. अच्छा, भाकरं सुद्धा आहे. आचारी पण आलाय, ऑलमोस्ट अर्धा झालाय. सही चालेल. 7 वाजता चालू होणार आहे. सगळ्यांनी या भंडाऱ्याचा. सगळ्यांनी या आणि आमच्या भंडाराला नक्की तुम्ही फेरी घाला. उत्तम नियोजन असतं मुलांचं, खूप छान करतात आणि बघण्यासारखं असतं. साई भंडारासाठी टेबल लावता जातो आम्ही. इथे टेबल लागतील. इथे इथून पालखी निघाली होती आणि आता हे पूर्ण साईंचा फोटो वगैरे सजवत आहेत. हा जो समोर स्टेज दिसतो आहे, इथे भजन असेल. इथे भजन आहे आणि ते आमच्या जिममध्ये सत्यनारायणची पूजा आहे, त्याची सजावट चालू आहे पूर्ण जिममध्ये. पाण्याच्या बॉटल चालू आहेत. गणाशांना काय इथे? हे वडापाव आणलाय. दुपारपासून आपण सकाळपासून पोरं काम करतात. त्यासाठी ते घरी पण गेले ना पोरं जेवायला, म्हणून ते पोराने वडापाव पोरांसाठी. अरे वा, पोरं बिचारे मेहनती आहेत. रात्रभर 4-5 जागे होते. जेवले पण आहेत ना नाही जेवले. मित्रांनो? आणि आता भंडाराची तयारी जोरात चालू आहे. पाठी आमचे आचार्य आहेत जे दरवर्षी असतात. गेली 10 वर्ष आमच्यासोबत आहेत. ते प्रकाशानं त्यांच्याबद्दल माहिती सांगतील, कारण की ते जुने आहेत आमच्या इकडचे. ना ना, ते आपल्याकडे नाही, हे साई भंडार आपला 12 वर्ष आहे. तर 12 वर्षी म्हणजे कसं माहिती आहे, 2 वर्ष आपल्याकडे ड्रोनमध्ये देत होते. त्यानंतर आपल्या लोकांचं म्हणजे इच्छा वाढली. त्यानंतर बोलले आम्ही काहीतरी देतो. म्हणजे काही लोक बोलले तांदूळ देतो, कोण डाळ देतो, काय भाजी देतो. त्यामुळे आता गेले 10 वर्ष म्हणजे टेबल टाकून आपल्याकडे म्हणजे भंडाराची व्यवस्था करतात. ते 10 वर्षामध्ये आपल्याकडे एकच आचार्य आपल्याकडे करतो. ते पण आपल्याकडेच राहणार, गोमातामध्येच राहणार आचार्य, ते राहायचे म्हणणार. आणि त्यांच्यासोबत आहे ते 10 वर्षापासून येतात. ते विजय आहे, पनवेलला राहतात. पनवेलवरनं इथे येतात. गेला 10 वर्ष इकडे येतात आपल्यासाठी, फक्त भंडाऱ्यासाठी येतात. ते विजय भंडारे. आणि आपला राहायशा म्हणणार आपल्याकडे गोमातामध्ये राहतात. कोणाचा काही कार्यक्रम असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. आपल्या गोमातामध्ये आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो राहायशा म्हणण्याचा, आणि त्याला कॉन्टॅक्ट करा. माझ्या लिंकच्या खाली त्यांचा नंबर देतो. ये विजय जी है, ये हर साल इधर आते हैं. गए 10 साल से यहाँ पर आते हैं. वो किधर भी रहे, कुछ भी रहे, लेकिन पनवेल से यहाँ पर आते हैं केवल अपने भंडारे के लिए आते हैं. विजय जी बताइए आप, आपको कैसा लगता है? बढ़िया लगता है. बढ़िया लगता है. हाँ, खाना बनाने हम लोग 1 नंबर से है. और नॉर्मल मस्त खाना बनाते हैं. मीडियम पैसा, ज़्यादा पैसा भी नहीं. हाँ, लड़के लोग का आपका साथ कैसे देते हैं? सब बढ़िया से रहते वो हैं. सामान पैसे जो देते हैं, लिख के देते हैं, सब लाने में देने में सब आपको बढ़िया. कैसे सब करे? एकदम सब बढ़िया, बहुत बढ़िया देते हैं. कोई चीज़ कमी नहीं होती है. आम्ही 10 वर्ष आम्ही अनुभव घेतो भंडाराचा आणि एकदम उत्तम खूप छान जेवण बनवतात जेवण असतं. विजयजी. बरं, कोणतं जेवण त्यांना एक्झॅक्ट काउंट द्यायचा, कोणते तुम्हाला एक्स्ट्रा नाही कमी नाही पडणार, हा. ते जास्तच बनवणार. कमी पडून देत नाही. कमी पडून देणार, काय नाही कमी पडणार. आम्हाला 10 वर्षात कधीच कमी पडले नाही.
आणि लास्ट मोमेंटला काय वाटलं तर ते प्रत्येक वेळी उभं राहतात, ते करून देतात शेवटपर्यंत. करून देणार कधी नाही ना बोलत. थँक्यू विजय. हा हे दाल बनवत आहेत. पुढे पिठलाचं काम चालू आहे. चालू आहे म्हणजे झुणका बनवण्याची तयारी आहे, प्रिपरेशन. अच्छा अच्छा. आणि एक आपला भात झालेला आहे, राईस झालेला आहे. राईस झालेला आहे. हो राईस रेडी आहे. आणि हा पण राईस आहे. आपला राईस आहे. हो. आता आपल्याकडे भात होतोय कम्प्लीट. फक्त एक भाजी राहिलाय, एक पिठला राहिला. अच्छा भाजी आणि पिठलं चालू आहे. पिठला भाजी बाकी सगळं कम्प्लीट झालं. आता काय होतं यांच्यामध्ये 4:30-5 वाजता टाइम भरपूर आहे, पण हे लवकर येऊन लवकर बनवतात. दरवेळी असं काम करतात. व्हेरी. आणि इथे बघा तुम्ही बघू शकता सगळं शॉपिंग मध्ये कांदे टोमॅटो आणि हे सगळं आमचे रहिवासी आहेत. प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीनिवडीने जे इच्छा असेल काही लोकांनी तांदूळ दिले, काही भाजी दिले, तेल आहे, पापड आहे, लोणचं आहे, हे सगळे सहकुशीने दिलेले आहेत. सगळे हे सर्व साहित्य गोमाताच्याच रहिवाशांनी दिलेले काही आहे. लोकांनी भारू पण आहेत, जे दिलेले आहेत. म्हणजे बाकी टेबल आहेत, हे अशी बरेचसे अन्नदान केलेलं मदत आहे. करतात. कोणी आर्थिक सहकार्य केलेलं हो, आहे. होय, होय, होय. कोणी स्वतःहून पाण्याच्या बॉटल्स, कोणी स्वतःहून टेबलचा. आणि म्हणजे बोलतात ना आम्ही स्वतः ठरवलं ना की गोमातामध्ये हा कार्यक्रम करायचा आहे. सर्व एकजुटीने उभे एक उभं राहतात राहतात. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला हाच सगळ्यांचा उद्देश असतो. आज आपल्याकडे पाणी जरा शॉर्टेज आहे म्हणून टँकर मागवलाय. हा. एका प्रतिनिधीने आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. पाण्याची त्यांचा व्यवस्था पण आभार आहे. पावसाचा टाइम चालू आहे. लगेच ताडपत्री टाकून दिली दिलेली आहे. डेकोरेटरनी. तो बोलला नाही की आता कुठे ताडपत्री, लगेच त्याने अरेंजमेंट करून दिली, ताडपत्री टाकून खूप दिली. छान छान सगळे व्यवस्थित चाललंय. आणि आता बघा चहा मागवली आहे. अरेंजमेंट बघा अरेंजमेंट. वडापाव आला, आता चहा आली आहे. मुलांची तयारी चालू आहे. मी थोडासा हात लावू शकत नाही, माझ्या हाताला जरा लागलेलं आहे. तरी सुद्धा मला चहा देत आहेत, वडापाव देत आहेत. अच्छा अरे बापरे. थँक्यू भाजी. पूजा चालू झालेली आहे आमची आणि मुलं रूपं बघा. देहि जयं देहि यशो देहि तिशो जहि. लावा ताई, हळदी कुंकू लावून घ्या. समर्पयामि. वापस जल चढ़ाइए, आप जल चढ़ाइए. आप पंचम नहीं करिए आप करिए. और जप करना. ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः. विपुर द्विजाय त्या कंडलय मोयनरितावर्ण पवनाचे धनुतासे ब्रह्मणा सरे दिक्पाला पांतु जत कीर्ति देव पल्ले समागता आदित्य चंद्रमा भौमो बुध विदर्भ जाग्रहात्वं भीषण तु राहु केतु तपसा. काम करता करताच त्या लेडीजना थम्सअपची सोय करून देत आहेत. किधर लेके जा रहे हैं? घरी हम लड़के लोग के लिए लेके जा रहे हैं. और ये जो स्प्राइट लेके गया अब तो उन लोग को ग्लास अभी चाहिए, भगवान को शायद उनको आदत रहेगा. पता हर नहीं. ओम सगरा हर ओम जगन्नाथाय नमः सिद्धनाथ सहपरिवाराय नमः. सुशांत क्या लेके आए रोज? ये किधर? गुलाब का किधर क्या? ये कहाँ पे? ठीक है. अच्छा रंगोली में. हाँ चलो. आई लव यू. सबको एक एक बॉटल आ रहा है, लेके जाओ. ठीक है, पत्ता जड़ी. हाँ, एक हार लीजिए. हार रत्नगर धरेजुरान धर्म गोपेन धर्म कृति धर्म सतेन मास्तेन अक्षराय अभिज्ञात्रे. चलो फाइनली सगळं रेडी झालेलं आहे. हमारा महाराज विजय जी तभी बताया था. अभी आखिर में एकदम फाइनल टेस्ट को पहुंच फायनल. गया. हा एकदम लास्ट आहे. पापड होते, भाजी झालेलं आहे. फायनल आता शेवटचा पापड फक्त चालू होता. हा हे शेवट स्वतः झालेलं आहे. आणि जिकडे लोक वगैरे होते राईस भात पिठला सगळं clean झालंय. सगळं केलेलं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. फास्ट झालं पण हा. एकदम फास्ट म्हणजे फास्ट. आणि वेळेमध्ये आपला तयार आहे भंडारा. फायनली आमचं पूजा झालेली आहे आणि रांगोळीसुद्धा रेडी आहे आणि आता भंडारा चालू होईल. संदेश इथे पालखीची साफसफाई करतो इथे. सोनू झाली पूजा झाली आपली. भंडारा किती वाजता चालू होईल? भंडारा होईल आता 8 वाजता होईल. चालू आहे तयारी. भाकरी वगैरे यायची बाकी आहे. तू चेंज करून घे चाल साफसफाई करून. आणि त्या आतमध्ये सत्यनारायणची महापूजा झाली. आमच्या गोमाता मंडळाचे सचिव इथे आलेले आहेत. खतम साहेब
नमस्कार. हॅलो 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 माईक हॅलो. इमारत क्रमांक 1 ते 4 मधील रोड साईडचे सर्व रहिवासी आहेत यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की थोड्याच वेळात साई भंडाऱ्याचे म्हणजेच महाप्रसादाच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. तर आपल्या घरामधून कोणत्याही प्रकारचं एसीचं पाणी किंवा कुंड्यांचं पाणी, कचरा या गोष्टी खाली पडणार नाहीत याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. गोमाता उत्सव मंडळाने साईनाथ मित्र मंडळ आयोजित दीपोत्सव आणि दीपोत्सवाचा दुसरा दिवस आज साई भंडारा आहे आमच्याकडे आणि साई भंडाराच्या निमित्त सत्यनारायणची पूजाने आता 7 वाजता भंडारा चालू होईल 7-7:30 पर्यंत. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी वेळेत खाली हजर राहावे. तसेच 1 ते 4 मधील ज्या पण कॉर्नरच्या रूम आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी तिथून कोणताही कचरा किंवा झाडांना पाणी किंवा एसी ऑन करू नये कारण की खाली भंडारा चालू होईल. येथे मागील 2-3 वर्षापासून या साई पालखी सोहळ्याचे आयोजन करत आहोत. कंटिन्यू बोलतोय. साई पालखी सोहळा आपण व्यवस्थित संपन्न करून घेत आहोत. सुशांत बरं म्हणजे बरं. आणि हे संकलन मी स्वप्नीलकडनं शिकलो आहे. स्वप्नीलला स्टेजवरती उभं राहून बघितलं आहे मी काय करतो ते, आणि ते बघूनच शेवटी मी थोडा कॉन्फिडन्स घेतला आहे आणि माझा थोडा भार कमी झाला. सुशांत माईक घेतो, आपला टेन्शन आहे. वरून आवाज आला सुशांत आला बिल्डिंगला, रिलॅक्स आहे आपल्याला, आपण लेडी गेलं तरी चालेल. आणि व्यवस्थित 3 दिवस सुट्टी घेऊनच आपण आज कार्यक्रम करतो आहोत. आणि सुट्टी तर लागणारच आहे. पाऊस थांबलाय, सुरुवात झालेली पावसाची, पण पाऊस थांबलाय देवाच्या कृपेने आणि थांबलाच पाहिजे. आणि आपण गाराणा देखील घातला आहे देवाला. मला वाटत नाही आता पण पाऊस येईल आणि साई आहेत, साई बघतील, साईबाबा बरोबर साईबाबा बरोबर बघतील. ठीक आहे. मला वाटत नाही ते पाऊस आता येऊ देतील, कारण सगळे आता अन्नप्रसादाच्या कार्यक्रमाला बसलेले आहेत. मग दाखवतो मी त्याच्यामध्ये काहीच विघ्न होणार नाही असं वाटतं. सार्वजनिक उत्सव मंडळ आणि साईनाथ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज अंतर्गत आहेत या सर्व सेवेकरींचे, सभासदांचे गोमाता उत्सव मंडळ शतशः ऋणी आहे. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते गौतम वाली, आपण जेथे कुठे असाल कृपया माईकशी संपर्क. तू का बसला आता? कामावर जायचंय. अभिषेक रेडी सब? यस, ऑल सेट. बारिश रुक गया, बारिश भाई साथ दे दिया, अच्छा हुआ. निल्या, तू आहे कुठे निल्या? लांब 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 लांब. हा बोल, काय बोलतो? ओके. ए हाय परी, काय म्हणते? आता आली तू भांडा? एवढा लेट का आली तू भंडाऱ्याला? एवढा उशीर का झाला तुला? अण्णा, फायनली तुम्ही सगळ्यांची सोय करून तुम्ही आता जेवायला बसलात. छान आहे. काय बोलतो? तू वाढताना खातोयस का इथे? शेखर मी पाठीचा तुझ्या.
ये हाय गुड्डी, तू यहाँ पे किधर? लाइन तो यहाँ से। तू जेवलाच आहे? थम्सअप पितोय काय? पेप्सी ठीक आहे. अक्षय निकम इथे लाईन मॅनेज करतो. अक्षय ओके ना सगळं? गजरात जोरदार स्वागत करायचं आहे साहेबांचं. साहेबांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आज आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली आहे. बाबांचा उत्सव दरवर्षी साजरा असतो. गेली अनेक वर्ष या ठिकाणी येऊन बाबांच्या पवित्र पदस्पर्श आमच्या या ठिकाणी आम्हाला पदस्पर्शाचा लाभ घेता येत असतो. म्हणूनच या मुंबईतील अनेक गोष्टी आज या ठिकाणी टिकून आहेत. मुंबईवरून येणारी संकट देखील अधिक दूर झालेली आहे. याचं कार्य आमच्याकडून होणारं धार्मिक तू आहे कुठे? तू काय नाही काम केलं? तू खोटा बोलतोय. आम्ही इथे काम करतोय. अरे भैया काय जाऊ अरे काय मामाचा प्रसाद आहे. वेदांत हो तर असं ओके ना? सब ओके. हे उजू तुमचा नंबर आता. उज्ज्वला काय करताय? फोटो काढतो. हे आहे ना असा मी व्लॉग मध्ये टाकूया. तू सकाळपासून इथं नव्हता आणि आता डायरेक्ट तू जेवायला बसतोय. वरदान काय पालखीची व्यवस्था करायला गेलो. पालखी झाली आता काय पालखीची व्यवस्था? हा पालखी द्यायची ना. गण्यात होता. गण्यात तू का सकता? तू तेरे दोस्त आहे तू बैठ गया तू इधर. अरे मैं एक पावर में एडिटिंग का वो कर रहा था. हाँ अच्छा कल तू एडिटिंग करेगा अभी? अभी कर रहा था इसके लिए तो मेरे को. ओके वेरी गुड. चलो कल के लिए रेडनेस करो भाई. काय जवाब वाह सही साई सेवा चालू आहे इथे. आणि ह्याला साई सेवेची गरज नाही. व्हेरी गुड करण, व्हेरी गुड जॉब. आम्ही आणि खजिनदार बसलेत फायनली. पटेल राहुल आणि फायनली आता मी प्रसाद असा लावतो. माझ्यासोबत सुशांत आहे इथे. सुशांत फायनली आता फायनली झालाय आणि आम्ही बसलोय जेवायला. संपले लाडू आता. लाडू संपले. सगळ्यांचे सत्कार वगैरे करून झाले आमचे. आणि शेवटी म्हणजे बोलतात ना निवेदक हा शेवटीच बसतो तसं आहे. पण छान झाला कार्यक्रम. शेवटपर्यंतच आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपले तेच प्रयत्न आहेत की बाबा सगळे कार्यक्रम असेच जसे आजचा पार पडला तसेच पुढचे 3 दिवसाचे कार्यक्रम देखील व्यवस्थित पार पडू दे. साईबाबांची कृपा. तुम्हाला दाखवतो. समोर मुलं बसली आहेत जी सकाळी मेहनत करते. समोर बसली ती पण दाखवतो. हे सगळे जे सकाळी मेहनत करत होते बिचारे आता बसलेत. विजय प्रकाशांना उत्तम सोय. छान सकाळपासून चांगलं सहकार्य केलं तुम्ही. आणि हे बघा मुलं बिचारे रात्रभर जागे होते आणि आता बिचारे सगळेजण पूर्ण टीम धन्यवाद आणि आभार. टाळ्या मित्रांनो. आणि फायनली आमचा साई भंडारा यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि माझ्यासोबत नितीन आहे. नितीन हा म्हणशील रात्रीचे बघा दाखवतो टायमिंग. दिसतो रात्रीचे 2 वाजलेत तरी पण अजून लोक जेवत आहेत. हो अजून चालू आहे जेवण. आणि आता 2 दिवसाची मेहनत आहे. पोरं खूप थकलेत. पाठी सगळे आराम करत आहेत. तुम्हाला पण दिसू शकते कशी झोपलेत बघा पोरं.
आणि खूप मेहनत आहे मुलांची. 2 दिवसाचं जागरण आहे त्याच्यामुळे, आणि आज पण ते इकडेच झोपणार. उद्यापासून आपले परत 3 दिवसाचा कार्यक्रम चालू होतो. उद्या सांस्कृतिक कार्यक्रम, आता त्याच्यानंतर डान्सची प्रॅक्टिस, जत्रा. लहान पोरं तर खूप एक्साइट आहेत. खूप चांगला कार्यक्रम झाला. जेवण पण सगळं संपलं. पावसाने पण साथ दिली. सुरुवातीला पावसाने पण हजेरी लावली. तो पण येऊन जेवून गेलाय. त्याच्यानंतर गेला तो गेलाच. ठीक आहे. बाबांना नारळ दिला ना त्याचा. बाबांनी भंडारा चांगला करून घेतला आणि आता पुढचे कार्यक्रमसुद्धा चांगले होतील. आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्ही नक्कीच आमच्या गोमाताच्या साई भंडाराला एकदा फेरी घाला. उत्तम नियोजन असतं आणि ज्या पद्धतीत तरुण मुलं करतात बघण्यासारखं असतं. ठीक आहे, चला भेटूया आता उद्याच्या कार्यक्रमाला नक्की या. हां, उद्याला खूप धमाल, मजा धमाल. उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही. चलो बाय.